गेल्या काही दिवसात इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीने मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली होती. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. या विरोधात प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केला होता. दरम्यान इंडिगोची विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशातच इंडिगोच्या मदतीला भारतीय रेल्वे धावली आहे. भारतीय रेल्वेने देशभरात अनेक स्पेशल ट्रेन चालवल्या आहेत. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. इंडिगो एअरलाइन्समुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झालेली अडचण लक्षात घेऊन भारतीय रेल्वे त्यांच्या मदतीला धावून आली आहे. भारतीय रेल्वेने देशभरात अनेक स्पेशल ट्रेन चालवल्या गेल्या, तसेच येणाऱ्या काही दिवसात आणखी स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. काही ट्रेन्सला अधिकचे डबे जोडण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने 6 तारखेला 7 एक्सप्रेस, 7 तारखेला 11 आणि 8 तारखेला 4 स्पेशल एक्सप्रेस चालवल्या आहेत. यामध्ये एकूण मिळून 81% आरक्षण झाले. म्हणजेच एकूण 20,000 तिकिटांपैकी 17,000 तिकिटे विकली गेली. विमानसेवा बाधित झाल्याने प्रवाशांनी या स्पेशल ट्रेन्सचा आधार घेतला. इंडिगो एअरलाइन्सच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत असून इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. अनेक लोकप्रिय मार्गावरील भाडे प्रचंड वाढले असून एअर इंडियाच्या पुणे मुंबई उड्डाणाचे तिकीट दर तब्बल 1 लाख रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच नागपूर मुंबई मार्गावरील विमानासाठी देखील 30,000 रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून पुणे विमानतळावर त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. मध्य रेल्वेवरून नेहमीच आपण प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेन ऑन डिमांड या प्रकारामध्ये नवीन गाड्या सोडत असतो. यामध्ये प्रवाशांची जी वाढलेली आवश्यकता होती ती लक्षात घेऊन आपण 6 तारखेला एकूण 4 ट्रेन ज्या मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवरनं चालवल्या आणि एकूण 7 ट्रेन ज्या मध्य रेल्वेच्या स्थानकांसाठी देखील आल्या अशा चालवल्या होत्या. यामध्ये एकूण जी प्रवाशांची ऑक्युपन्सी होती रिझर्व्ह तिकिटांमध्ये ती 75% जास्त होती. यामधली काही जी ट्रेने होती ती त्या दिवशी सकाळी जाहीर करण्यात आली आणि ती ट्रेन 12:30 वाजताच्या दरम्यान निघाली होती. लोकमान्य टिळक टर्मिनस पासून लखनौ ही जर ट्रेन सोडली तर बाकी सर्व गाड्यांची जी ऑक्युपन्सी आहे ती जवळजवळ 100% होती. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निजामुद्दीन, पुण्यावरनं बेंगलोर, नागपूरवरनं CSMT अशा वेगवेगळ्या गाड्या चालवण्यात आल्या होत्या. याशिवाय मुंबईसाठी येणाऱ्या सियालदावरनं लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हावडावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा 2 गाड्या चालवण्यात आल्या होत्या. या 2 गाड्या देखील 100% जास्त प्रवाशांनी भरलेल्या होत्या. 7 तारखेला एकूण 11 गाड्या मुंबईतून, मध्य रेल्वेतून आणि मध्य रेल्वेसाठी चालवल्या गेल्या. यामधल्या 4 गाड्या ज्या आहेत या मुंबईतल्या साठी आलेल्या होत्या आणि 3 गाड्या ह्या मुंबईहून चालवण्यात आलेल्या होत्या. यामधल्या देखील प्रवाशांची जी ऑक्युपन्सी जर आपण पाहिली तर रिझर्व्ह तिकीटमध्ये प्रवाशांची एकूण ऑक्युपन्सी ही 81% जास्त होती. ज्यामध्ये 100 जर सीट असतील तर 81 सीट आपल्या भरलेल्या होत्या. 6 आणि 7 या दोनही दिवशी मिळून एकूण 18 गाड्या मध्य रेल्वेने चालवल्या. या 18 गाड्यातून साधारण 20,000 सीट आपल्याकडे उपलब्ध होत्या. यामधल्या 17,000पेक्षा जास्त रिझर्व्ह सीट ह्या प्रवाशांनी त्या सीटवरनं प्रवास केलेला आहे. आज देखील आपण 4 गाड्या ह्या चालवतो आहोत. यामधल्या 2 गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं हावडासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून रीवासाठी चालवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय बाकीच्या 2 गाड्या ह्या मुंबईसाठी वेगवेगळ्या स्थानकांवरनं चालवल्या जात आहेत. प्रवाशांची जर आवश्यकता वाटली तर भविष्यामध्ये आपण अजून अशा स्पेशल गाड्या प्रवाशांसाठी चालवू शकतो.